विदर्भ आणि मराठवाड्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम मोठी निराशा घेऊन आलाय। पाणी टंचाई आणि कोकडा रोगाच्या दुहेरी फटक्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील हातेडी, कुलमखेडसह परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। मोठा खर्च करूनही उत्पादन घटल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचं उत्पादन घेतलं जातं, मात्र यंदा उन्हाळी हंगामातील मिरची उत्पादकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय। बुलढाणा जिल्ह्यातील हातेडी, कुलमखेड आणि परिसरातील शेतकऱ्यांना पाणी टंचाई आणि कोकडा रोगाचा दुहेरी फटका बसलाय। उशिरा आलेल्या पावसामुळे दीर्घकाळ उष्णतेची लाट कायम राहिली, परिणामी मिरची पिकावर कोकडा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला। यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून सध्याच्या बाजारभावात लागवडीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। परिसरातील जवळपास 50% शेतकऱ्यांना लागवडीनंतर अवघ्या महिनाभरात मिरचीची झाडं उपटून टाकावी लागली, तर उर्वरित शेतकऱ्यांनी विकतचं पाणी वापरून पीक वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतरही अपेक्षित उत्पादन मिळालं नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। शेतकऱ्यांनी शासनानं नुकसानीचे पंचनामे करावे आणि आर्थिक मदत द्यावी, तसंच रोगग्रस्त मिरची उत्पादकांना विशेष दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे।